अरे वा, पैसे टाकता की नाही सांगा तुम्ही. हा 2 कोटीतले 1 कोटी मला पाहिजे म्हणजे पाहिजे. हा काय म्हणणं आहे तुमचं? नाही तर मग तुमची पोरगी न तुमचा नातू अटीच राहू द्या, मला काही घेणं नाही द्यायचं. हा हा हा. पाहुणे वा देतो ना बापा तुम्हाला पैसे, जेवढे माणसांना तेवढे देतो, फक्त तुम्ही घरात यावं. हो घरात आले की नाही मी तुम्हाला पैसे देतो. हे गलीवर काही हा तमाशा काही कामाचा नाही बा. सारे लोक पाहतात आमचा हासा होते अटीसा. कसं पाहुणे बा तुम्ही घरात या, घरात काय येऊन आपण काय बोलायचं ते बोलू. ते मग तुमचं असं म्हणणं आहे मी तमाशाखोर आहो काय? मी तमाशाखोर आहो काय? हा तुम्ही ना माझा आत्मा दुखवला. मग 2 कोटी म्हटले 1 कोटी मला यायला तयार नाही तुम्ही. मला भिकाऱ्यासारखं तुमच्या घरी मागायला या लागलं. हा तुम्ही ना तर झटकन मला आणून द्यायला होतं माझ्या घरी सुटकेस हा पैशाची. पण तुम्ही ना आणून दिले का मला भिकारी समजलं ना तुम्ही ना. तुम्हाला तुमच्या घराला घ्या लागलं. पाहुणे बा मी म्हटलं का तुम्हाला तुम्ही तमाशाखोर आहे म्हणून. हा मा चुकलं, मी माफी मागतो बा तुम्हाला. बुड्याचा काय डोकं सडलं गायले का मेंदू? हा माफी मागून राहिला जावाय लाता मारू काय सायली आली. हा या कमळला मोडाच लागते मला हराम करायचं. दारू पिऊन माझं आणून राहिला भळा खाऊ हाटी. हा तुम्ही काय ऐकून राहिले काय माफी मागून राहिले बेवडेले? हा खाली उभं करून राहिले हो दारी. एवढा आपल्या नितात पडला या जावायचा. द्या काढून खाली तो भेजा खाऊन राहिला हा टिसा. चमण्या मला दे ना काढून, तू काढून दे. हा हा दे मला काढून. हा तुझी बहिणीसाठी ठेव त्या घासासाठी ठेव, मला गरज नाही द्यायची. चाललो मी घरी. हा काय समजून राहिला तू मला? हा हवाशी करून राहिला का? ते वागो दोन्ही टिंग टिंग वागो तू ये तू. हा हा काय हो पुढा बैकला गड्या आता काही खरं नाही बाबा. हो यायले पुरी ऐशी तशी करून टाकते. पुरा शादोचे सारा गाज शिवे यायले तर आज. हो म्हणजे पुरा पडसाद शिवे जाईले. तुम्ही काहून माझून आणून राहिले गलीवर? हे गलीवर चांगलं दिसते का? माय बापाची इज्जत राहते का ती? तुम्ही त्याच्या घरी येऊन तमाशा मांडून राहिले, चांगलं दिसते का हे? हो ना, त्या मायबापाची इज्जत आहे, मी बेइज्जत आहो ना. रस्त्यावर पडेल नाही का मी जवाई? हा 2 कोटी भेटले माझ्या सासऱ्याला, मग 1 कोटी मला द्यायला काऊन नांद गोण करून राहिला सासरा? मला पैसे द्यायला पाहिजेत ना. हा काऊन नाही देत? हा जसा हा त्या सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये त्या भावाचा हिस्सा आहे तसा तू हे बी आहे की नाही? पाहुणे बा तुम्हाला हिसाच पाहिजे ना बा. मी हिसा देतो ना तुम्हाला, फक्त माझं नका आणू ना बा. काल तुम्ही बोलून राहिले, आम्हाला शिव्या देऊन राहिले बा. चला तुम्ही घरात चाला ना, बसून आपण हा चहा प्या बापा. चहा नशीन पेत तर सरबत करतो, पण बोलू नका तुम्ही. हो जागो भेटला माय बेहा जवळ मा नवरा हातपाय जोडून राहिला त्याच्या पुढे, पण तरी बिहार नाही मानून राहिला बा. कसा बोलून राहिला रेकू रेकू. त्याच्या पोटातली बोलून राहिली ना आता. तो मूत पेला ना जास्त अटी येऊन त्याले मूत पिऊन चांगलं वाटते ना तमाशा करणं, आमची इज्जत घालवणं. घरचे जरा आवरणं तुझ्या नवऱ्याले सांगणं जराशी का आमची इज्जत काय अशी पडेल आहे काय? सांगणं पाहिजे कशी घालून राहिला तो आमची इज्जत. सांगणं जरासं समजून. त्या म्हटलं ऐकत नाही का तुझ्या नवरा? आई आता मी सांगून राहिली नाही तर काय तर आता मा नवरा ऐकायलाच तयार नाही. आता तुम्ही मा नवऱ्याला पैसेच नाही देऊन राहिले, हिस्सा नाही देऊन राहिले ना, म्हणून हा तमाशा आहे सगळा. हो म्हटलं असतं बरं बोला ना तर एवढा तमाशा झाला नसता ना. ते एवढा मोठा पैसा यायला भेटला, मला रुपया द्यायला तयार नाही. हा माहिसा नाही का इस्टेटमध्ये तुमच्या? पोरगी दिला आणि मला मुठभर केस दिला ना तुमच्या घरी. मला तसं फुलच वागवायला पाहिजे. आणि काय तर म्हणते आता सरबत पेन चहा पे. हा आदलं कुकड्या कोणा मोहरीत गेलता तू? हा चहाचंही नाही विचारलं, पाण्याचंही नाही विचारलं, दुसऱ्या घरी मटण खायला लागलं मला. हा जवायला मटण तर नाही आणलं तुम्ही ना? हा बापा आता आणतो बापा तुम्हाला. गावरान कोंबडा आणतो मी, फक्त माझं नका आणू. आता आणतो बापा 2 काटरी आणतो शिल्लक दारू द्या तुम्हाला. जेवढी पेन असेल जेवढी ढोसल असेल ढोसला, पण कसं माझं नका आणू बा. घरात चाला तुम्ही. नाही नाही तुम्ही मटण फटण काय आणू का मला? काही तुमचा गावरान कोंबडा पाहिजे नाही. मी दुसऱ्याच्या घरी खातो मटण. हा आणि तुम्हाला ते 2 कोटी भेटलात की नाही ते तुमचे मागून पुंगे करून घाला. हा नाही तर मग त्याला रोण्या लागू द्या पेटीत. हा नाही तर जमिनीत खुकटे कुठे दाबेलात ते. हा फायदा 3.5 पैसे वापर करता त्याचा. वा देऊ काय 2-4 जमून सांगा ना. होबाळ्यात मारू काय याच्या? हा देतो राजा जवळ असो फव असं सायाचा देतो, झपके मारतो याले. बाबू तू मारू नको बापा, वाया गमोशीने पहिलेच तर वाया जायला केस आहे. माझा जीव भीती यायला अंगाला काट येतात नाही हे दिसलं की. पण आता काय करतो बापा, कशी आता निपट नाही मला नेणार घरात. हा तर असा माझं नाणं काही बंद नाही करणार. आणि वा तुमच्या पाया पडतो राजा, फक्त तुम्ही घरात चाला बा. माझं नका आणू. 4 चौघं पाहून राहिले गावातले. हा एवढी विनंती आहे बा तुम्हाला माहीत. हा लागलं असतं 1 कोटी नाही बाबा 1.5 कोटी देतो तुम्हाला. हो 1.5 हिस्सा देतो, 1 हिस्साने 1.5 देतो, पण लवकर घरात चाला बाबा. मबुड्यानं नाटक केलं तर आता 1.5 कोटी भेटून राहिले आपल्याला. पहिलेच जर जबान फुटली असती तुम्हाला, पहिलेच चपरली असती तर एवढा तमाशा काय झाला असता तुमच्या इज्जतचा खराबा. हा 10 आणा गावरान कोंबडं मला खाऊ घाला. हा आता 2 दारूचे क्वार्टर आणा आणि ते 1.5 कोटी रुपये पेटीत आणा. हा मोठी फुसटके जाणार भरून. हा घेऊन जातो आम्ही, चाललो आमच्या घरी. पैसे भेटले आम्हाला की.
बाबा चला मग बस झाला आता. हा काय तमाशा मानू नका, चांगलं नाही दिसत ते. कसं आपण कसं दुसऱ्या घरी राहणार, आपल्या घरी काही चालते राजा बाबा. चला बरं चला. चालं हे उस हितभर पोरगा आहे पण लयच भावा नाही. मी तर म्हणतो याच्या बापाले यानंच फेतून दिलं असेल. हा बिया हुशार आहे ते, किटकूट दिसते तसं नाही आहे बापा. ते ताज आग लावते ते बापापेक्षा सवयी आहे ते साज जडी पाणी नसलं तरी मारा या दोघंही बापले खायले. पण आता कसं मूडभर केस दिला आपली बहीण दिला आपल्याला काही करता येत नाही. हात दबेला आपले गट दगड आले. बाबा बाबा चला चला. तुम्ही म्हणता म्हणून मी येत मी, मा पोरगा म्हणते म्हणून मी येतो. हा नाही तर मी आलोच नसतो. भूषण बाबू येतो रो आम्ही. हा फक्त आम्हाला कसं गावरान कोंबडा 2 क्वार्टर सांग माझ्यासाठी. हाव ना, सगळंच येते ना तुमच्यासाठी. चला ना पहिले आता. झालं शिन्न तमाशा, झाला शिन्न, चला मग आता घरात. बाबा मी सारच आणायला लावतो, 2 काटरी आणायला लावतो आणि तुम्हाला गावरान कोंबडे आणायला लावतो. चला. तारे बाबू भूषण चाल चाल. बाबा हे झेंडूबाम हा जवळ कधी देता तुम्ही काढून. आपला इज्जतचा कचरा होऊन राहिला बा. दारू पिऊन आणि काही करून माझं आणून राहिला बा. पानं काल संध्याकाळी किती माझं आणलं त्यानं भामट्यानं. हा तुम्ही राजा त्याला काही म्हणत नाही बा. मी म्हणतो त्याला मारतो मारतो, तुम्ही मारू देत नाही मला. बाबू जवाय लाता मारून काय बदनामी करून घेता का हातानं? काय तो बा वासुदेवनं जवाई मारला, वासुदेवन जवाई मारला. हा फक्त लोक काय कसं मागचं पुढं पाहत नाहीत बाबू, तोंडावर बोलतात. बाबा साऱ्या गावात राजा चिवचिव झालं ना, तोंड दाखवायला जागा नाही राहिली गावात. हा भामटा कसाच काय आला डिसा काय माहिती. कधी मग कोणा सांगितलं याले 2 कोटी भेटले म्हणून. आता सांगा याच्या का बापाची कमाई आहे का डिसा? 2 कोटीतले कोटी रुपये मागून राहिला, 1 कोटी रुपये मागून राहिला. हात हो जराशी शांतता ठेव तू. मी बरोबर आयडिया देतो याला काढून घरी. 5-25 याच्या हाती टेकवतो. त्याचा विल्हेवाट लावतो मी, तू काही टेन्शन घेऊ नको. हो बाबा हा दारू पिऊन माझं आणते ना गावात राजा. पार्ट्यान पुरट्यान काय पोरे सोबत काय फिरायला लागते याले गावात सांगा बरं. सारा गाव बुरवते राजा हा. तटी नाही तटी बोटा घालून राहिला हा गावात बी. हो पोराई सोबत फिरते, काय बायले शिट्ट्या मारते, असं आगो जवळ आहे राजा हा. पायना पावा याचं. तो बाबू तू थोडीशी शांतता ठेव आणि तू काय आता डोक्यात घेऊ नको. कोण काय म्हणते हा कुकडी फिरते, तो गोसाई जाय फिरू दे त्याला कुकडी फिरते तर. तू टेन्शन घेऊच नको आता. हा मी बरोबर त्याची फिल्डिंग लावतो. काय करायचं मी तर बरोबर लावतो, विल्हेवाट करतो लावतो त्याची. काय बाबा साऱ्या गावातले बरोबर माझ्या दोस्त हसतात ना बुवा. हा रिकामे कामं करते गावात तर. त्या भिकाच्या पोरीला काहीतरी म्हटलं म्हणता त्यानं. सांगा बरं एवढा आगो हा दारू पिऊन काही करत राहते. कोणा बाईला काही म्हणीन तर कोणा पोरीला काही म्हणीन. बाबा माझी बहीण बी आवरत नाही बा या पाहुण्याला काही जरासा पिये समजून सांगत नाही. ते बी त्या पाहुण्याकडूनच आहे बा. काय राजा हे बाई सुधी नाही, आपली बहीण बी सुधी नाही. हे बाबू त्या शिवल्याचं आपल्या जवळचं उष्ट पाणी पेली ना म्हणून ते तशीच झाली ना. काय करीन ती त्याचेच गुणगान गायणार आहे. अरे तुझी बहीण मी भावन कामं करते म्हणून तो कसं त्याची चाल झाली अटलो घ्यायची. नाही त्या बहिणीसाठीच म्हटलं असं नाही काय मा बापाला हिसाने मागा लागत ते. त्याची काय ताकद तोटलो घाला असता रे. पण हे कसं त्या बहिणीची लालच आहे ना भाऊ रे. त्या बहिणीला पाहिजे काय ना काही माल. बाबा बाईला कोणा गोष्टीची कमी नाही पडू दिली राजा. आपण दिवाळी दसरा उन्हाळ्यात आंब्या साऱ्या गोष्टी करतो आपण. तटी राजा आपण काही घरी काही झालं की घेऊन जातो गहू तांदूळ. तरी राजा मा बहिणीनं असं करावं काय आहे का? हिशेची लालसा आहेच की नाही मा बहिणली बी. बाबू लालूच हे पुरी बेकार चीज आहे. आता कसं मला 2 कोटी भेटले त्याच्या डोळ्यात दिसून राहिले. पण मा 10 एकर वार येलं ते दिसून राहिलं काय. मी लंबा लचक झालो, मा पोऱ्याला काही राहिलं नाही, भूमीहीन झालो म्हणून आम्ही. हे या हराम खोरेल समजत नाही. यायले कसं ते फुकाचं दिसून राहिलं. नोटा दिसून राहिले फक्त बँकेत. हे काही दिसत नाही यायले. कसं काय करतो बोलतो भाऊ. आता तुझी बहीण बी भामटी आहे तर जवळ त्याच्यापेक्षा भामटा बा. याचा काहीतरी खाडा निवाळा करा बा तुम्ही. याला काढून द्याले गाले. हो काही डोक्स लावा तुम्ही. 5-25 सांगून द्याले. एखादा लाख रुपये द्या बापा त्याले. दारू मारून प्याली पैसे द्या त्याले आणि द्या काढून बापा आठवून. कसं याले गाठी ठेवू नका तुम्ही. याला साऱ्या गावात कसं हा काही फिरल्याशिवाय सोय काय राहत नाही. बाबू मी हातात जातो आणि आताच करतो त्याचा. आता तो झप्पेले जशी त्याला ठोकठाक करतो दरवाजा. त्याला बोलवतो आणि बाहेर कसं पटंगणात बसू आपण आणि काय निर्णय घेऊ त्याचा आजच सत्यानाश करून टाकतो मी त्या जवळचा काय आहे तर. त्याला विचारतो ना तुझ्या मनात काय आहे म्हणून. विचार लागेल ना त्याला. बाबा पाहा तुम्ही काय आहे तुमच्या मतान पाहा. मी काही म्हणत नाही तुम्हाला. पण कसं लवकर त्याचा सत्यानाश करा नटून पाठवून द्यावा त्याला. त्याच्या घरी तो बरा. ती कसं आपल्या गावात सारी आपली चव जाऊन राहिली राजा. जवळसारखं राहिलं पाहिजे. पण हाच राजा नाही भिकाऱ्यासारखा राहून राहिला गावात. कोणाला काही मागीन तर कोणाला काही मागीन. सारी चव गमून राहिला गावात. काही कामाचा नाही हा जवळ. त्या पाठवून लवकर घरी काढून द्यायला. बाबू तू काही टेन्शन न घेऊ. आता जा तुम्ही. मित्र माझा वय कसा आहे तो बिनलाजा साऱ्या गावाचा. बिरा बेजा बिंडो काय माझा वय. लाईक करा, शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जवायच्या पुढेच बा आमचे पुरे हात टेकले बा. आता पाहतो बा काय आहे तर. बुडा काय करते काय नाही तर. बेजा परेशान लावलं करणं जवायनं. पुरे नाकीनं वानेला आहे माझी. कसा माणूस घुरून राहिला. सण धारा ढोर घुरून राहिला.
1.5 कोटी रुपये भेटून राहिले. आता चांगली निश्चिंतपणे झप लागेल ना माणसाले. नाही तशी काही झप नव्हती येत. उठा ना, बस झालं झपना आता. बाबा 1.5 कोटी आणले ना पैसे. उठा लवकर. कुठे तो पैसे कुठे? पैसे जे आहे ना बाबा, तुम्ही तर काही उठले हो लवकर. हा चाले मी सारं तू यासाठीच तर करून राहिलो हे, आणि तू माझी मजा करून राहिली का? पैसा कोणासाठी? तुझी जिंदगी सुखात जा म्हणून त्या बापाला हिस्सा मागून राहिलो मी. आणि तू त्याच्यात माझी मजाक करून राहिली. पण मग तुम्ही बापा किती ढाराढूर झोपेला आहे. काही चिंता आहे का तुम्हाला की आपल्याला घरी जावं लागेल, की आपल्या घरचे कामं राहिले काही? सण ऊन तपून राहिलं. काही चिंता आहे का तुम्हाला? काहीच नाही ना चिंता. बाबा काही नाटक जमवलं राजा तुम्ही ना. तुमच्या ह्या कोणाला येत नाही राजा. आपण तर 1 कोटी म्हणून राजा, तुम्ही 1.5 कोटी जमवलं राजा. 50 लाखानं सारखं गेलं. आता मला तर काही टेन्शन नाही बाबा. आरामात गरम घरी बसून जिंदगीभर खाऊ शकतो मी. तुमच्या ह्या दिमागच नाही राजा बाबा कोणाले. तुझ्या हेमाला मायले समजत नाही ना. माई साथच देत नाही तुम्ही माय, म्हणून मागावं आपण. तुझ्या मायनं जर माई साथ दिली की नाही, एवढा पुढे नेतो रे मी तर अंबानीला मागं फाडतो. हो, एवढ्या युक्त्या आयडियात माझोय. मी हाय म्हणून तुम्हाला पैसे तरी भेटून राहिले, आणि अजून मला म्हणता की तू साथ नाही देऊन राहिली. साथ नाही देऊन राहिली म्हणता काय? बाबा तुमच्यासारखा माणूसच नाही राजा. ज्या बुड्या खिशातून 50 पैसे निघत नाही, त्या बुड्या खिशातून तुम्ही 1.5 कोटी रुपये काढले. तुमचे तर राजा पायधून पाणी प्यावा माणसानं. हो राजा, असा बाप पाहिजे राजा कोणाला बी. तू अजून काय पाहिलं माय? तू आता फक्त पायदत जाय पुढे काय काय करतो तर फक्त 1.5 कोटी भेटू दे. तुले जर का महिलात नेऊन जर नाही बसवला की तर मग म्हणतो का हाय शिवलाल नाही. हो, अरे फॉर्च्युनर गाडी, जागवार, मर्सिडीज अशा गाड्या फिरशील बाबू तू. कमी नको समजू. बाबा आपल्याला जागवारी नाही पाहिजे, मर्सिडीज नाही पाहिजे. आपल्याला डायरेक्ट फरारी पाहिजे. फरारी. चांगले कपडे येतात की नाही ते पाहिजे पहिले. मोठे स्वप्न पाहून राहिले. फरारी घेतो आणि जागवार घेतो. एवढे मोठे स्वप्न पाहा लागतात लगे. 1.5 कोटी भेटतात की ते पहा की लावते तुम्हाला बुडा चुना. बापाला चुना तर लावू दे, मग सांगतो त्या बापाला काय आहे तो शिवलाल. अजून तुला त्या बापाला दिसलंच नाही शिवलाल कसा आहे तो. आता तर फक्त दारू पिऊन धिंगाणा केला मी. त्या बापानं नखरी केली की पाहिजे तू मोठा बॉम्ब आणून टाकतो त्या बापाच्या खिशात. मा बाप काही सोपे माणूस नाही बापा. सारा गावाचा इटेल माणूस आहे ना मा बाप. कंजूस आहे माणूस. 1 रुपया लवकर निघत नाही मा बापाच्या खिशातून. आणि 1.5 कोटी तर दूरच राहिले बापा. फक्त तोंडावर तुम्हाला हाव म्हटलं शेन मा बापाना. पहिले भेटतात का पहा आता 1.5 कोटी. तर पाहतो ना, कशी नाही देत तर पाहतोच. तो काय 100 बळकर एक आयडियात ना. तू नको टेन्शन घेऊ. हा इलाज हटला की दुसरा आहेच आपल्या जो तयार. म्हणजे मी तर डॉक्टर पाहिजे होतो रे. सारे पेशंट एकाच वेळेस दुरुस्त गेले असते म्या, पण ते कसं आपल्या नशिबात नाही. पण त्या बाप सरकार केल्याशिवाय राहत नाही मी. बाबा माय म्हटलं ना ऐकू. माय झांबली काही बोलत राहायची. पाहुणे बा या. हो बाहेर या. तुम्हाला पैसे पाहिजेत ना? मी आणले सुटकेस भरून पैसे यायची. या इकडे बाहेर या. बाहेर बसून आपण त्या मोजा नाही लागतील काय नोटा. या लवकर या बाहेर. पोराली अंदा आणि मा पोरीली अंदा बरं सोबत. एकटे नको यायला. हो मामा आलोच 5 मिनिटात आलोच. हो जमली की नाही. कसा पयाला सासरा आणली की 1.5 कोटी रुपये. तू म्हणत पैसे नाही आण. अरे आपला धाकच तसा. आपण बेकार. लवकर चाल आता. नोटा मोजणार आपल्याला. लवकर चाल लवकर. बाबा चला. तेव्हा दाबून मजा येऊन राजा. खायला राजा नवीन आयटम भेटून राहिले. अडीसा राजा जिंदगीत पाहिले नाहीत म्या. असे आयटम खाऊन राहिले राजा अडीसा. पैसे बॉम्ब भेटून राहिले अडीसा. 1500 खर्चली दारू मोठं म्हणजे चांगला वयस चालू आहे राजा आपला. तर वयस तर आपला चालू आहे, पण मग तो शिवलाल बलवान अटीसा त्याचा यश होईन ना. कसं टोसला सोबत की कसं करमती मग आपल्याला. त्याला तर मागच फोन केला म्या. तो नाही म्हणे मी येत नाही म्हणे. तुम्ही जा म्हणे बाबा फरचार आले. मला तरी कामं सांगू नका. मी कोणा मागं फिरत नाही म्हणे. बापा रे काही तोंड फुटलंय बापा याले. फोकाचं खाऊ याची जिंदगी गेली सारी. शिवले आता शिकून राहिला आपल्याला. काय बापा. हा म्हणतो बा शिवलालचा दुसराच काहीतरी गेम मशीन म्हणून शिवलाल नाही करून राहिला. शिवलालच्या का तुम्हाला माहित नाही का? पोटात के आणि होटात एक आहे. शिवलाल का कोणाला सांगणार आहे का? पोटातल्या गोटीने सांगत शिवलाल कोणाले. शिवलाल लय भावना आहे तो, म्हणून आला नाही तो परचार आले. पण गळ्यावर शिवल्या असला की नाही कसं मजा येते. कसं मग कोणाशी बोलायचं गेल्याचं आपल्याला काही कामच नसते. कोणाला मागायचंही काम नसते. बरोबर कसं तो ऑटोमॅटिक घेऊन येते सारा आपल्या जो. येत नाही तो तर काय उचलून आणता त्याले. आणि कुकड्या फोन नाही तार नाही काही नाही. बा तो फोन लावून नाही राहिला. एक तर मी लावतो तो उचलत बी नाही.
आता कोण्या कोकडे बिझी आहे काय माहित बा, घडी कोण्या कामात कोण्या कांडात गुतला गडीचं गड्या. एकदा फोन लावूनच पाय गड्या शिवलालले, काय म्हणते काय नाही पाय बरं लेख. लाव रे भाऊ माऊली फोन, मी नाही लावत त्याला, तो मग फोन नाही उचलत. हा काय माहित काय कोकड्या यायचं की गड्या बायकोन दाबून तर नाही ठेवला रे घरात, कोंडून तर नाही ठेवला. निवडणूक चालू आहे म्हणून हा जाईन भंटला का पुढे फिरायला म्हणून असंच नाही केलं बायकोने त्याच्या. नक्की सांगतो त्या बायकोला भेला तो म्हणून नाही आला आपल्याबरोबर. त्याची बायको सुप्रिनखा जाईणार बा. बायकोला टरले ना काय तू बायकोच्या पुढे जरासं नाही झालं शिवलालचं. काय उडे बा तुम्ही सांगून राहिले, बायकोच्या पुढे शिवलालच काय कोणाच चालत नाही, तुमचंही चालत नाही माही चालत नाही. आपण काय त्याचे निंदा करून राहिलो, होती निंदा नाला असती फालतू. आपली इथे झालात ना, पण कसं आपण आता कसं चाटाचुटा मारून येतो इकडे. खरं बोलला गड्या माऊली, हे सत्य आहे. त्या सत्याला आपण नाकारू शकत नाही. बायकोच्या पुढे कोणाला चालत नाही. रावणाचं चालणार आपलं चालणार आहे का हो बायकोच्या पुढे. कसं आहे अटी चांगलं फादीच आहे म्हणा शिवलाले, 5-25 नेले जातात म्हणा घरी, तर कसं फोन लावणं बोलून घेतले अटीचा, कसं त्याचंही सारखं होते ना आपलंही होते, आपला टाइमपास होते ना. तो आला की बा फादीच असो काही असो तो येतच नाही, तुम्हाला सांगतो मी. तो दुसऱ्या कुठल्या तरी कांडात अटकेलाय म्हणून तो येत नाही. नाहीतर तो तर आपल्या अगदर आला असता राजा प्रचार करायला, याच्या मागं फिरायला. त्याला भेजा अशी काय तो या गोष्टीचा, पण तो काहीतरी दुसरं कांड करून राहिला म्हणून तो येऊन नाही राहिला. अबने एवढा तो बुडा म्हणून राहिला तर फोन लावणं बा, तू काय मीटर जाऊन राहिलं. काय का माणूस तू फोन लाव द्यायला. मग काय म्हणते काय नाही पाहू आपण. या बबनेले मानपान काही समजत नाही ना, मग अपमान करते तो जटीसाठी. आता मी त्याला 10 खेप म्हटलं की लावगड्या शिवलाले फोन ला करून राहिला का तो फोन, त्याला कसं मग अपमान करणं आहे ना. बरं बाबा तुमच्या समाधानासाठी लावतो मी फोन आता. काय म्हणते पाहतो. लागला बुडे फोन लागला. अरे शिवल्या तर काही बताला सहायचा. काही मोठा डाव टाकला गड्या ना, 2 कोटीचं सरकार करायला गेला गडी. हिसा घेतेच पण शिवल्या. सासऱ्याला परेशान करतेच. सासऱ्याजवळून शिवलाल 1 कोटी रुपये आणतेच ना हो बुडे बा, आता नाही सोडत नाही सासऱ्याले शिवलाल. अरे ते 1 कोटी जाऊ द्या, पण त्या शिवलालचा अवकात काय हाग्याचा जोऱ्या आलती त्याले. बबना फोन ठेव काय माणूस आहे रे बाबा. आता फुकाल भेटून राहिला, जास्त खायला तर जास्तच खाऊन राहिला तो गडी. काय काय हागून लागली काय माहित गड्याले. लेका आपल्याला पाहिजे होती लेका अशी सासू सासरे लेका. 2 कोटी भेटली, 1 कोटी सरकं होऊन राहिलं लेका. घरी बसून खाल्ल्या जाते लेका जिंदगीभर माणसाच्यानं लेका. आपलं नशीब नाही लेका असं का रे, पण लेका शिवल्याचं नशीब लय चांगलं आहे लेकाचं. पाहिनं त्या सासऱ्याला 2 कोटी भेटले ना बा. दुसरं लग्न करा ना हो, मग दुसरा सासरा चांगला पाहा लेखाचा एखादा मोठा कंपनीचा मालक. आणि कसं मग तुमचं चांदी आहे मग. पहिली बायकोन पोऱ्या कुकडे सोडू मग देऊ काय कोणी अनाथ आश्रमात सोडून. काही लेका काही बोलता भावा तुम्ही. हे वया का तर मला लग्न करायचं असं म्हणणं आहे. मग तुम्ही दोघं जण करा ना दुसरं लग्न, आणि चांगला झाली जाऊन सासरा थांबला आणि माहिती त्याच्यात पार्टनरशिप ठेवा तुमच्या इस्टेटमध्ये येईन ते. असंच करा गड्या. बंद करा ते दोघे जण आता. चला आठून चला. ते अजून कसे भाऊ आले ना, अजून आपल्याला बोलतील ते. बस आपल्याला परिचयाला जाणार पण झाल्या इकडे तिकडे फकाल्या मारणार आता. हो चला. काय रे बा, काय म्हणते रे बाबा आपने, काय फोन केला आता यानं. अरे बा शिवलाल का आठवण बी नाही राहिली बा तुला आमची. आले का भुलला का बा आम्हाला. बबन्या त्या आठवणचं मग पाहू. मला एक तर जोऱ्यात संडास येलाय. तुझे काही महत्वाचं काम असेल तर ते सांग बा. तुझं काही नाही गड्या शिवलाल, कशी तुझी आठवण आली म्हणून तुला फोन केला. कुकडे जायला तू कोणा नाही दबेलाच बाबा. काही भेटणं नाही काही नाही, फोन नाही करून राहिला बाबा. तुम्हीच तर मला सोडून गेले बा. कोणा नाही जाऊन दबले तर भेटणं नाही काही नाही, फोन नाही काही नाही. तुमचाच तर फोन नाही. गावात नाही काही नाही. तुम्ही कुकडे जायला कोणाचा प्रचार चालू आहे बापा. कोणाला लुटणं लावलं रे गडे. हो आले सोडून जा, तूच तर आला नाही. तुले 2 खेप म्हणो चारे गड्या प्रचार. चांगला चानस आहे शिवलाल, ये तू प्रचार आले. अरे दाबून पैसे येला दाडीचा. आम्ही लेका नुसतं पैसे तर खेळून राहिलो ना रे. खाया पियाची एवढी मजा, मटण अंडे दारू जी म्हणशीन ते ना रे. बापजींनी आपण खायला नाही अशा आटमासाठी नवीन. तुम्हीच खा बाहन, तुम्हीच चांगले दिसा तिकडे. मी नाही येत. मी काय बाबा मा काय सोन्याची कोंबडी सोडून येऊ काय तिकडे. सासऱ्याला 2 कोटी भेटेलात, मला हिस्सा घेणार. बापा घरच्या देवास निघले रे 2 कोटी भेटले तर मग ते 1 कोटी सारखंच आहे बा तुझ्या. अरे शिवलाल आम्हाला देऊन लगा 5-25 रुपये त्यातले पार्टीले का बे. शिवलाल 1 कोटी भेटली की जमके पार्टी करू आपण गावात. मला माहित आहे गाड्यासाठी काय आहे तर किती लोणी लावून राहिलो मी सासऱ्याले. तर सासरा चाकूवर चाकणे बसू देऊन राहिला. 2 कोटी मधले हिस्सा द्यायला तयार नाही बाबू मले. मीच त्याला गाठी नाकी नाही यायला. सासऱ्याच्या हातापाया पडून राहिलो पण सासरा मिळ नाही देऊन राहिला माया. काय लेका माणूस असले का तू. त्याच्या सासरानी पोटायला जाऊन राहिला लेका. अच्छे लोक पटवतो लेका तू. बंदा गावाला हणण्यात आणला लेका. कोणालाही पटवतो तू. ज्याची भांडण व्हायला त्यालाही पटवतो. सासरानी पोटायला जाऊन राहिला त्याच्या. अरे काहीतरी नवीन युक्ती काढ तू बाबा दिमागातून. अरे गड्या बबने मी 7 नंबरी आहे तर मा सासरा 10 नंबरी आहे रे भाऊ.
हा काय सांगतो तू? मा सासराकडे जो कोणती युक्ती वापर, मा सासरा मेळच नाही देऊन राहिला. दारू पिऊन माझं आणतो तरी मा मेळ नाही देऊन राहिला मा सासरा. असं कर, रोगडचं डबं घे आणि म्हणा मी घेतो म्हणा मरतो आता. हाव नाही तर पैसे द्या म्हणा मला. असं नाटक करणं तू. नाही तर म्हणा तुमची पोरगी तुमच्या घरी ठेवा, तुमचा नातू बी तुमच्या घरी ठेवा, मी चाललो म्हणा घरी. मला काही घेऊन देणे म्हणा, पैसे द्यायच्या तर नेतो म्हणा मी तुमची पोरगी. असे नाटकं करणं तू. अरे रोगरचं नाही, मा सासऱ्यानंच माझं बाबा पेट्रोलची कॅन दिली ती. म्हणे पाहुणे बा रोगर काय घेता, हे पेट्रोलची कॅन घ्या म्हणे अंगा आणि मरा म्हणे अटीसा. तुम्ही अटीसा मेली की अटीच पुरवतो म्हणे, मी अटीच पेटवतो म्हणे तुम्हाला. एवढा तर न काय मा सासरा. हो जवळ मेला तर काही फिकर नाही झाले. तो म्हणते माझी पोरगी वागून म्हणते मी, मा नातूही वागून. ते काय करू म्हणते मी, फुकाची इस्टेट देऊन तुले त्या का बापाची कमवायला आहे का म्हणते. असा म्हणून राहिला सासरा माय. बेच्यात चालू आहे मग त्या सासऱ्याचं. कोणती गोष्ट ती ऐकून नाही राहिला. मग काय नाही पिन मारणार सायाची देणं गात भांडणं लावून त्या सासऱ्याचे कोणाचे. आपच बसती इजोतल्या गाजा. ते कामात आपल्याला टाप जमता. जाऊन दे काय जे चिटू चटून द्यायचं दोघं भांडत. दुनिया भरचा भानगोळा आहे मा सासरा. माई बायको माहित नाही गुली भानगोळी आहेत का. शब्द नाही बोलू देत. माई बायको जर भानगोळी एवढी आहे तर मा सासरा किती अशी भानगोळ्या. अरे बाप्पा भांडणं फाडणार नाही. 70 लेंड्या काय ते गाव मा सासरा या पुढं. त्या सासऱ्याचे सासू देन बी भांडणं चिटकून घरातल्या घरात आपच फायटिंग करतात लेकाचे. आणि त्याचा फायदा तू घे. येणाच राहिला लेका तू. कुठे आग टाका लागते ते समजत नाही तुले. हो बा पाय तुम्ही मा हिशोबानं काय होईन ते तू सांग. काय चालू आहे तू येतं काहीच नाही. आमचा चांगला दाबून परचा चालू आहे, दाबून फुकाचा खाणं चालू आहे. तू बी लागलंस तर येत असेल तर चांगला मलाच खाणं आहे. तुमचा माल तुम्हीच खा बाव. हो मा माल मला टाकायला जा लागते, नाही तर मग चड्डी पिवळी होईल. तो अर्जंट येलाय मला गळ्या बबन्या ठेववर लवकर फोन. कसं घोर होईन कसं माई बायको बी मला शाद होईन का. चड्डी पिवळी झाली तर. ठेवतो पण शिवल्या घुस लवकर इकडे पै लवकर, नाही तर होते नाही चड्डीतलं गाजवऱ्यात आली आता. काही नसीन तर चालीन रे बापा. गाणगोटा करू बाबा. पण चड्डी पिवळी झाली असते ना तर बेकार झाला असता बा. नान कमी खा लागत जाईन लेका शिवला. फुकाचं भेटून राहिलं तर खाऊनच राहिलो आपण अर्धड्यासारखं लेका. मग अशी जोर आहे ते. चड्डी पिवळी झाली असती बाबू. बायकोनं बेलण्यानं मारलं असतं तुले. नाही तर हातानं धुवा लागली तुला चड्डी. मुतले का असं करत नव्हता तू आता. का मामा हे 1.5 कोटी कुकडे आहेत. कुकडे ठेवली तुम्ही सुटकेस. म्हणे बा येऊन राहिले पैसे. याटो टाकेलात ना याटो येऊन राहिलं. कसं आता मी का डोक्षार आणू का एवढे मोठे पैसे. पहिले मला सांगा तुमची उतरली का दारू उतरली का की उतारा आणू. तुम्हाला बेवळा वाटलो काय. जराशी गेलो होती म्या उतरली माहिती. आणि तुम्ही का पैसे का लावायला सोडता का. रुपया राजा तुमच्या खिशातून निघत नाही. आणि मला काय का चिवत्या बनून राहिले का तुम्ही. काय तो याटोतात पैसे. आणि महा बेवडा त्या का बापासाठी ठीक ठेला आहे का. त्या बापान कमावून ठेला आहे आला मला पैसे मागायले 1 कोटी रुपयाची. हा घे ना बाबू माया. अरे 1 कोटी पाहिजे त्याला. जसं काय बापासाठी इस्टेट कमवून ठेलाय हरामखोर. 4 दिवस झाले नांदा लावून राहिला. सासरे बाबा मला 1 कोटी पाहिजे. सासरे बाबाला 1 कोटी पाहिजे. जसं काय बापासाठी ठेला कमवून ठेला माझं इस्टेट. यायला देऊ मी मा पोऱ्या झाडू वाऱ्यावर. साले लाजही वाटत नाही. साले फुकाचा खायला सस्तं बा काय. काय बोलून राहिले तुम्ही. जवळ यावं मी. मुठभर केसेला तुमच्या माघारी. तुमच्या पोरीला काढून. तू पोरी धमकी कोणाला देते रे. ऐकून राहिलो जास्तच गाजून राहिला बे तू. माई पोरगी मी मागून. मी समर्था वागवायला. तुला तर साया फुकाचं पाहिजे खायला. कमव नाही ते जीवार. कसं जायचं वावरात नाही एखाद्या कंपनीत जा कामाले. तरीचा रगत वकणं. त्या फुकाची खायची सवय पडेल. आयतं पाहिजे त्याले. मा डांगऱ्या गोळ लागून राहिला त्याले. 2 कोटीतली 1 कोटी द्या म्हणते. हिसा द्या म्हणते मा पोरीचा. हिसा तुमच्या पोरीचा. बुडे तर पोल्टी मारली रे बुड्यानं. साला मुले बदमाश आहे रे बुडा. या बुड्याला हिसका धोकाच लागते. पण या बुड्या येराच लागते बाबा आपल्याला. तुम्ही माणुसकीत बोलावा माझ्यासोबत. सांगून राहिलो मी तुम्हाला. नाही तर मापेक्षा वाईट कोणी नाही बरं. मी लय डेंजर माणूस सांगून राहिलो मी तुम्हाला. त्यापेक्षा बाबू मी लय सातपट डेंजर आहो. तू काय सांगून राहिला मला. तू खिचगरी मी खसखसात ना पुढे लागत नाही काही. या मनगटात जोरा वकर हाणणारा नांगर हाणणारा मनगटात. हे कोपाया तोडणारे मनगटात. तू काय बे एका झपक्यात लगा 4 ठिकाणी मोडत तुले. पण कसा जवळ आहे आपण काय मारा. असं वाटते माणसाला. म्हणून ते नांदी लागत नाही. मी ते म्हटलं ऐकून राहिलो मी. जमलं हा बुड्यानं बरोबर घेतला यायला 8 सट्ट्या दादा. असंच पाहिजे यायला वय वय करे. 1 कोटी रुपये यायला फुकाची. जवळ आहे की शेताना साया. दुसरे जवळ सपोर्ट करतात. हराम करून लुटायला बसेला आम्हाला अटी. माहिती का इस्टेट कमाल हो. म्या रक्ताचं पाणी करेल आहे. हागून लागे मला काम करू. बुड्डीत घाम जाय माय. कोपाया तोडून हिरा खोंदून बंडिका खोंदू फुकाची इस्टेट नाही काही. हड्डीचा पाणी करेल आहे म्या. तर इस्टेट कमायला आहे म्या. आता 2 कोटी भेटले मला तर तुला टपटप गवून राहिली का रे. आराम खोरा.
माणुसकीत बोला, मी तुमचा जवय जवयाप्रमाणे बोला तुम्ही. अरे खारे करू नका, नाही तर मग तुमच्या कंबळल्या जाता मारीन बरं मी. सासरा फासरा काहीच पाहणार नाही. माडो भेजा खाऊ नका तुम्ही. गरम करू नका. पाय अडचे बापाचे मोठे गुणगान गायचं तू. पाय कसा दलिंदर आहे त्या बाबत. काय बोलून राहिला मले. का बाबा काय बोलून राहिले तुम्ही? नवऱ्याचा अपमान करून राहिले का? जवळ ना बापा, जवळ तुमचा. या बेसरामाचा अपमान होऊन राहिला काय? या बेसरामाने मग पैसेच मागायचे नसती, आता अपमान वाटला असता यायला तर. मित्र, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नवीन नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.